कुठे जातोय आपण मध्ये शॉपिंग करायला? आज आम्ही निघालोय पोर्टलँडला जायला. सुंदर असं क्लायमेट आहे आणि जिथे मॉल शॉप सगळे पसरलेले आहेत. तर आजचा बेस्ट बायची खासियत एव्हरीथिंग मोबाईल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे अगदी फक्त ग्राउंड फ्लोअरला पसरलेला संपूर्ण. खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे. आणि मागे तुम्ही बघतायत सहसा आपण इथून अशी लेन वॉक करत 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 फाइनली बर्थडे गिफ्ट इज डन. करके पछताने वाले लड्डू आ गए अभी. म्हणजे पोर्टलँडमध्ये टॅक्स रिअली छान अशी मस्त शॉपिंग झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहात सर्व? 2 दिवस आधीच आपला लास वेगासचा व्लॉग झाला. होप सर्वांनी तो एन्जॉय केला. आणि ह्या वीकेंडला आता आपण जातोय आणखी एका स्पेशल अशा ठिकाणी व्हिजिट करणार आहोत. पुन्हा एकदा 7 दिवसाची अजून एक सुंदर अशी टूर होणार आहे. तर बर्थडे वीक सुरू झाला आहे आणि बर्थडे वीकसाठी आपण जाणार आहोत त्या स्पेशल अशा जागेवर. छान अशा मेमरीज जमवण्यासाठी. सो गेस करा आणि लवकरच सांगा की कुठे जाणार आहोत. त्याच बर्थडेची शॉपिंग करायला आज आम्ही निघालोय पोर्टलँडला जायला. पोर्टलँड आउटलेट मॉलला आपण जातोय. सो पोर्टलँडला विशेषतः जायचं रिझन हे की जेव्हा एखादी मोठी शॉपिंग आम्हाला करायची असते, तर तेव्हा मी सिएटलवरून मोस्टली पोर्टलँडला जाणं प्रेफर करतो. कारण तिथे सेल्स टॅक्स लागत नाही. तो एक एडव्हांटेज आहे. सो आणि एक छोटी अशी ट्रिप पण होऊन जाते त्या निमित्ताने. लाँग ड्राईव्ह होऊन जाते. कारण 3-3.5 तासाची ड्राईव्ह आहे आमच्या लोकेशनपासनं. तर ऑन द वे जाताना आमचा एक छोटासा हॉल्ट झालाय. बिकॉज आमची गाडी चार्ज होतीये. सो येस, म्हणूनच हे निमित्त साधून म्हटलं व्लॉग इथूनच सुरू करूया आणि थोडीशी आयडिया देऊया की आज आपण कुठे जातोय आणि काय करणार आहोत. तर 10 मिनिटं अजून तरी आहेत. सुपर चार्जला मोस्टली गाडी पटकन 10 ते 15 मिनिटात 80% होते. सो एकदा चार्ज केली तर संपूर्ण लाइक 3 ते 4 तासाची जर्नी आपण आरामात ट्रॅव्हल करू शकतो. आणि एक मग मध्ये तिला चार्जिंगची गरज पडली की असा एक छोटासा ब्रेक घ्यायचा. सुंदर असं क्लायमेट आहे आणि जिथे चार्जिंग लावली आहे तिथे मस्त असे सर्वीकडे गुलाबाचे फुलं लावलेत. अरे वा, किती सुंदर वाटतंय ते. थ्रूआउट प्लाझा हा ओव्हरऑल प्लाझा आहे संपूर्ण. आणि हे सुंदर सुंदर अशी फुलं लावलेली आहेत. छान वाटतंय जरा. तर इथे मोस्टली असं प्लाझा सिस्टम असते. म्हणजे आपल्याकडे जसे मोठे-मोठे मॉल्स असतात, तसे मोठे मॉल्स मी इथे जास्त नाही बघितलेत. हां, डाउनटाउन एरिया असेल, थोडेफार हाय राईज बिल्डिंग्स असतील, तिथे मोठे मॉल्स बघितलेत. बट मोस्टली हे असे प्लाझाज सगळीकडे असतात आणि त्या प्लाझामध्ये सर्व रेस्टॉरंट असतात. आपल्यासारखं नाही की अगदी बिल्डिंगच्या खाली उतरलं आणि ग्रोसरी स्टोअरला गेलं. नाही.
तर तोच आज छान असा कन्सेप्ट म्हटलं दाखव. इथला मॉल कसा असतो, खूप लांब इथे. मेन म्हणजे इथे लँड खूप जास्त असल्यामुळे इथे हाय राईज कमी आहेत आणि ग्राउंड लेवलला घरं, मॉल, शॉप्स सगळे पसरलेले आहेत. तर आजचा आउटलेट मॉल नक्की बघूया कसा आहे आणि इथली प्लाझाची सिस्टम पण बघू शकतात, की नक्की प्लाझा सिस्टम कशी असते, काय असते. आणि एन्जॉय करा व्लॉग आणि नक्की कळवा की काय इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला अजून इकडच्या बघायच्या आहेत. तर पहिलाच स्टॉप आता आपण घेतलाय बेस्ट बायला. इलेक्ट्रॉनिक शॉप आहे हे. सो इलेक्ट्रॉनिक काही पण परचेस करायची असेल तर तुम्ही बेस्ट बाय एक चांगला ऑप्शन आहे. तर इतक्या लवकर आलो आहे की अजून ते ओपन नाही झालं आहे. सो आम्हीच ओपन करणार आहे आता ते. ओके. सो बेस्ट बायची एक खासियत अशी आहे की जर तुम्ही इथे एखादी गोष्ट परचेस करतायत आणि त्याच्यानंतर विदिन 30 डेज रिटर्न पॉलिसी, काही प्रॉडक्टला 30 डेज रिटर्न पॉलिसी असते तर काहींना 90 डेज असते. सो ह्या ड्युरेशनमध्ये जर तुम्हाला सेम गोष्ट कोणत्या अदर वेबसाईटला किंवा कोणत्या अदर शॉपमध्ये कमी प्राईसमध्ये जर भेटत असेल तर तुम्ही ह्यांना मेसेज करू शकतात, कस्टमर केअरसोबत बोलू शकतात आणि येस मग ते तुम्हाला ती सेम प्राईस मॅच करून देतात. सो किती अमेझिंग गोष्ट आहे. म्हणजे इंडियामध्ये मोस्टली मी अशा सगळ्या ऑफर ऐकल्या नव्हत्यात. तर बेस्ट बाय बेस्ट आहे ह्या गोष्टींसाठी. सो मोस्टली आम्ही प्रेफर करतो मग इलेक्ट्रॉनिक काही गोष्ट घ्यायची असेल तर ते बेस्ट बायमधून घ्यायला. सो खूप छान यांच्या अशा रिटर्न पॉलिसी किंवा अशा सगळ्या गोष्टी आहेत की ज्या फायदेशीर ठरतात आपल्याला शॉपिंग करताना. सो असं हे आहे बेस्ट बाय, जिथे सर्व इलेक्ट्रॉनिक गोष्टी भेटतात. आणि येस आपण आलो आहे मोबाईल घ्यायला. सो येस आणि डेडिकेटेड पर्सन बिलिंग होईपर्यंत काम करत आहे बिकॉज त्याचं वर्किंग डे आहे. तर फायनली आता पोहोचलो आहे आपण आउटलेट मॉलला, वुडबर्न. सो येस हा असा एरिया आहे आणि ही एंट्री आहे मॉलची आणि हा संपूर्ण असा दूरपर्यंत तिथे दिसतोय. तर असा मॉल हा आणि ह्याच्या मागे तो पसरलेला आहे, मीन्स जस्ट अ ग्राउंड फ्लोअर. सो येस म्हणजे मॉल म्हटलं तर आपल्याला मोस्टली सवय असते की छानपैकी उंच असा बिल्डिंगमध्ये म्हणा या फिर 3-4 मजली असं काहीतरी मोठं स्ट्रक्चर असेल. म्हणजे इथे आल्यानंतर सगळ्यात वेगळी गोष्ट मला जी वाटली ती ह्या टाईपचे मॉल, म्हणजे अगदी फक्त ग्राउंड फ्लोअरला पसरलेला संपूर्ण आणि खूप सुंदर आहे. आणि छान छान आज ब्रँड बघूया. इथे ऑफर्स खूप छान असतात. तर
सो सर्व पद्धतीतले ब्रँड, गॅप आहे, पोलो आहे, CKचा ब्रँड आहे. सगळे जे ब्रँड आपण बघतो सगळे ब्रँड एकाच ठिकाणी भेटून जातील. सो इतकं सुंदर आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ह्या अशा, आता इथे आपण गॅपला बघतोय, इथे असं एंट्रीला जसं लाईक एक्स्ट्रा 30%, 60% असे ऑफ काही ना काही फ्लाईंग ऑफर्स चालू असतात त्यांच्या. आणि विशेष म्हणजे मोस्ट ऑफ द शॉपमध्ये ह्यांचं एक काइंड ऑफ क्रेडिट कार्ड भेटतं. सो येस, जेव्हा तुम्ही खूप शॉपिंग करतात, खूप मोठी शॉपिंग असते, सो मोस्टली लोक इंडियाला जातात, तर सर्वांसाठी गिफ्ट्स घेतात. आणि काही सीझन असेल किंवा काही ओकेजन असेल, तर तेव्हा मोठी शॉपिंग जेव्हा होते, त्या मोठ्या शॉपिंगच्या वेळेस हे क्रेडिट कार्ड फार इम्पॉर्टंट ठरतं. म्हणजे लाईक त्याला अगदी मोर दॅन 55% ऑफ, प्लस जर असा एखादा फ्लाईंग कोणती तरी ऑफर चालू असेल तर प्लस ती ऑफर, असं करत करत मोर दॅन 70-80% ऑफ होते. सो अगदी $300-400 गोष्ट लाईक $100 पण भेटते, दॅट टू ब्रँडेड. आणि असं नाही की इथे ऑफर लागतात तर कोणत्या जुन्या गोष्टी आहेत किंवा खराब मटेरियल आहे म्हणून ऑफर आहेत. नो, इथे 12ही महिना काही ना काही ऑफर चालू असतात आणि दॅट टू खूप चांगल्या मटेरियलवर. सगळ्याच ब्रँडमध्ये अशी काही ना काही ऑफर्स चालू असते. सो येस, ही खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे. आणि मागे तुम्ही बघतायत, सो असं आपण संपूर्ण ही आली चालत आलो आहे. आणि हा पुढे हा असा आहे. सो हे सगळे शॉप्स असे इथून, जो ब्रँड आता इथे कोलंबिया आहे. आणि मोस्टली आउटलेट मॉलचं हे स्ट्रक्चर, जेवढे US मध्ये आउटलेट मॉल आहेत तिथे सेम दिसणार. म्हणजे एक स्पेसिफिक, जसं आपण इंडियाला असेल तर रिलायन्समध्ये जातो, डीमार्टमध्ये जातो, तर थ्रूआउट सगळीकडे त्यांचं सेम स्ट्रक्चर बघतो. तसंच इथले सगळे ब्रँड आहेत, मोठे मोठे ज्यांचे शॉप्स असतात त्यांचे स्ट्रक्चर तुम्हाला सेम दिसणार थ्रूआउट US. सो सेम डिझाईन, सेम टाईपने ते प्लेस केलेले असतात. आणि असे छान छान फूड कॉर्नर, आतमध्येही मोठा फूड कॉर्नर आहे. सो बस, हा आता इथे पार्किंग इथे स्टार्ट होती आहे. इथे आपली पार्किंग त्या साईडने आपण आलो. म्हणजे ही लेन, फक्त ही लेन आणि ह्या साईडला, आणि हा मध्ये रोड. सो अशा पद्धतीतला इथला मॉल असतो. सो इंटरेस्टिंग ना. तर खूप सुंदर आहे. आणि पूर्ण अशी लेन वॉक करत 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 शॉपिंगची मजा घ्यायची. कुठे जातात तिथे चाललोय का? सो जसं दुबईमध्ये आपलं सोनं खूप जास्त रिजनेबल आहे, तसं US मध्ये मोस्टली आपण प्रेफर करतो ते डायमंड. येस, बड्डेच्या निमित्ताने एक छोटंसं गिफ्ट. नाही, यावेळेस मी स्वतःला नाही देते, सागरला लुटती आहे. आणि खूप सुंदर अशी डायमंड रिंग आहे ही.
हे कंपॅरिझन मला सांगायचं होतं की येस यू कॅन. सो हे कंपॅरिझन मला सांगायचं होतं की जेव्हा आपण दुबईमध्ये शॉपिंग करतो तर आपल्याला एवढं माहिती आहे की तिकडे सोनं खूप चांगलं भेटतं. तर येस, जर तुम्हाला डायमंड घ्यायचं असेल आणि तुम्ही तुमच्यापैकी कोणी जर दुबईमध्ये येत आहेत तर नक्की US मध्ये येत आहेत तर नक्की US मध्ये डायमंड प्रेफर करा आणि गोल्ड दुबईमध्ये प्रेफर करा. सो हा एक डिफरन्स आहे. सो US मध्ये काय काय शॉपिंग करायची असते, कशी करायची असते, नक्की तुम्हाला बघायला भेटेल इथे. आणि आम्ही प्रेफर करतो आहे कायमध्ये आता. आणि ह्याच्या आधी सागरच्या रिलेटिव्समध्ये ह्याच सेम शॉपमधून शॉप केलं होतं, त्यामुळे आपला अंदाज आहे इथला की कसं आपण म्हणजे इथे डायमंडची कसं वाटतं, आता क्वालिटी कशी आहे. आता हा जो डायमंड घेतला याच्यावर आपल्याला लाईफ टाईम वॉरंटी आहे आणि एव्हरी 6 मंथ त्याचं क्लिनिंग वगैरे सगळं काही फ्री आहे. सो अमेझिंग. सो US मध्ये नक्की डायमंड प्रेफर करा. आणि यस, फॉर काय फ्रीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट झाली आहे. फायनली बर्थडे गिफ्ट इज डन. आणि हे ॲक्च्युली खूप अनएक्सपेक्टेड थिंग होती. आता कदाचित मला हा व्लॉग लेट अपलोड करावा लागतं त्याच्यामुळे, कारण एक छोटासा सरप्राईज आहे. तर छान आता जी ट्रिप होती आहे त्या ट्रिपमध्ये लागणारे क्लोथिंग वगैरे सगळं आता झालं आहे आणि आता बॅक टू होम. आणि येस, तर विशेष म्हणजे पोर्टलँडमध्ये टॅक्स फ्री आहे आणि डायमंड US मध्ये स्वस्त भेटतात आणि त्यातल्या त्यात टॅक्स फ्री आहे. तर येस, वाय नॉट. सो सगळंच आम्ही असं प्लॅन केलं की इथूनच परचेस करू. आता इथे कोणतरी अजून एक चान्स मारतंय. बर्थडे कोणाचा आहे आणि शॉपिंग बघा कोण करतंय. रिअली बर्थडे माझा आहे आणि शॉपिंग इकडे चालू आहे. त्याच्या बर्थडेला तर मीच केली अशी. कोणता घेतला मशू? जॉर्डन. नायकीचा जॉर्डन. अच्छा, नायकीचा जॉर्डन घेतलाय. दाखव तरी किती लगेच जॉर्डन घेऊन भाव खायला लगा. हाय बर्थडे फर्स्ट गिफ्ट फॉर मी. फ्रॉम ओन पॉकेट. फ्रॉम ओन पॉकेट. सो लुटून कसं वाटतंय? अच्छा लग रहा है. गाणं गायल्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे. सो रियल फिलिंग काय? फीलिंग गुड. शादी करके पछताने वाले लड्डू आ गए अभी. सुंदर दिवस होता, खूप मजा आली. आणि विशेषतः मला हेच सांगायचं होतं की पोर्टलँड कशासाठी, म्हणजे इतक्या लांब जर आम्ही ह्या अशा एका पर्पजसाठी येतो आहे, जेव्हा आम्हाला बल्कमध्ये शॉपिंग करायची आहे किंवा खूप मोठी अशी शॉपिंग करायची आहे, तर मोठी शॉपिंग तर आता कळलीच असेल की काय मोठी. अच्छा, म्हणजे मी. ओके, ठीक आहे. बेस्ट ड्रायव्हर इज यू. काय सांगताय? खूप छान आहे. संपेल म्हटलं मी. जसं स्प्राईट ऑलरेडी संपवलंयस माझ्या वाटेचं. कुठे आहे गाडी? सो सकाळी आपण आलेलो तेव्हा हा सगळा एरिया बऱ्यापैकी रिकामा होता आणि आता गर्दी बघू शकताय. तरी वीकडे नाही, वीकेंड आला आहे तसा. तिकडे लांबपर्यंत. बाय बाय पोर्टलँड. आणि छान अशी मस्त शॉपिंग झालेली आहे आणि आता बॅक टू पवेलियन.